भाजपकडून चंद्रपूरमध्ये ओबीसी उमेदवाराचीही चाचपणी केली जाते। सुधीर मुनगंटीवारांसह ओबीसी उमेदवाराच्याही पर्यायाचा शोध घेतला जातोय। ओबीसी बहुल मतदारसंघामध्ये ओबीसी उमेदवाराची चाचपणी केली जाते। भाजप ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष अशोक जीवतोडेंची माहिती घेत आहेत। लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा भाजप ओबीसी चेहऱ्याच्या शोधात असल्याची माहिती आहे। माझ्यासोबत भाजपचे नेते आहेत, अशोक जीवतोडेजी चंद्रपूरचे मूळचे आहेत, ओबीसी चळवळीत काम करतात। सर, काय सांगणार तुम्ही? अशी माहिती आहे की ओबीसी चेहऱ्याच्या शोधात आहे भाजप तिथे। 2019च्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अत्यंत थोड्या मतांनी पराभूत झाले। त्यावेळेस सन्माननीय स्वर्गवासी बाळूभाऊ धानोरकर हे त्यावेळेस 44,000च्या फरकाने निवडून आले होते। ओबीसी कुणबी या नात्यांनी त्यांना 25%वरून 45.14% त्यांचं मतदान वाढलं काँग्रेसचं। त्यामुळे साहजिकच आहे की हा मतदारसंघ ओबीसी बहुल असल्यामुळे प्रत्येक पक्षाला असं वाटतं की ओबीसी उमेदवार या ठिकाणी द्यावा आणि त्या अनुषंगाने कोणत्याही राजकीय पक्षाने ओबीसी चेहरा जर त्याला या लोकसभा क्षेत्रात नवीन दिला तर साहजिक तो उमेदवार निवडून येईल हे प्रत्येक पक्षाची खात्री झाली आहे। आणि त्या अनुषंगाने जर पक्षाने मला खासदारकीचं तिकीट दिलं किंवा कोणतीही जबाबदारी दिली तरी मी साहजिकपणे ती जबाबदारी पूर्णतः ताकदीने पार पाडीन। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।